चला टॉस साठी यायचे जोड डोंबिवली आणि उंबारली. चला टॉस साठी यायचे उंबारली. सचिन भोईर टॉस साठी यायचे. सामना 5 षटकांचा असेल. जुनी डोंबिवली वर्सेस उंबारली पहिली मॅच. टॉस झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी. उंबारली संघ टॉस विनर. सामना 5 षटकांचा असेल.
उंबारली वर्सेस झोन डोंबिवली. तुषार पाटील आणि साईल सलामीला येतात. सामना 5 षटकांचा असेल. पाच षटकांचा सामना आहे. पाच षटकांचा सामना आहे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. लघु आपला आपण भावेशला बघतोय. लंगन नजरमध्ये प्रेमनाथ आहेत. यष्टक्षक रवी भोयर आहेत. सामना सुरू होतो. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. संख्या 4. प्रथम फलंदाजी करत असताना 4 धावा लागले. झोन डोंबिवली संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना तुषार वैयक्तिक 4 धावांमध्ये खेळतोय. देसाई चषक मध्ये एकमेव अर्धशतक होतं ते तुषार पाटीलच्या नावावरती. 13 चेंडूमध्ये 62 धावा. सुरेख फटका आपल्याला बघा मिळतो. टायमिंग किती चांगले. चेंडू सीमा पलीकडे आलो. आजच्या दिवसातील पहिला षटकार तुषार पाटीलच्या बॅटमधून. मेघना चेंडू खाली. 1 धाव. 5 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा लागले. त्या म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना टीम जुनो डोंबिवलीच्या सोमनाथ राईट मोर द विकेट. साईलसाठी त्याची डोळ खेळून करतोय. क्षेत्रक्षक डीप मध्ये एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 12 धावा धावपळकती लागल्या जुनो डोंबिवली संघाच्या. 5 षटकांचा सामना आहे. घेसर चषक 2019 जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. बारा धावा धावपळकती लागल्यात. एक धावमध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जाते. खेळपट्टीवर 13 धावा धावपळकती लागल्यात. दुसरं षटक मार्ग असते. सचिन भोईर गोलंदाजी मार्कवर संगनायक. सुरेख गोलंदाजी आपल्या बघामध्ये सचिन भोईरच्या माध्यमातून. टेनिस बॉल मध्ये अष्टपैलू भूमिका नेहमीच राहिली सचिन भोईरची. रबर बॉल जास्त खेळत नाही. मात्र 2 चेंडू सुरेख फेकले आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू आपण बघतोय. चांगल्या प्रकारचे आपल्या बघा एक धाव बाईकच्या समोर मिळाली. तेरा धावा धावपळकती लागल्या. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. तुषारला पूर्णपणे शांत ठेवलं. सलग तुषार पाटीलला 3 चेंडू इथे डॉट फेकले सचिन भोईरने. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली ती बाईकच्या स्वरूपात. 5 षटकांचा सामना. 13 धावा धावपळकती लागल्यात झोन डोंबिवली संघाच्या. सचिन राईट मोर द विकेट. अजून एक काय गोलंदाजी केली जाते. तुषार पाटीलला इथे मात्र पूर्णपणे शांत ठेवले. बाईकच्या स्वरूपात अवघी 1 धाव खर्च केली. 5 चेंडूमध्ये गोलंदाज सचिन भोईरने. सोमनाथने 12 धावा खर्च केल्या होत्या. सचिन राईट मोर द विकेट.
वाईट चेंडू +1. 3 धावा मिळतील. 2 धावा धावून घेतल्यात. इथे मात्र सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर. तुषार पाटीलच्या बॅट मध्ये षटकार. धावसंख्या 2 षटकाचा खेळ संपला आणि 22 धावा धावपळकती लागल्या डोंबिवली संघाच्या. 1 चेंडूमध्ये 9 धावा इथे खर्च आल्या शेवटच्या. बावीस धावा झालेत. खेळ समाप्त होईल. पहिला धक्का लागतो डोंबिवली संघाला. 22 धावसंख्येतील गोलंदाज ज्ञानेश्वर येत आहेत. ज्ञानेश्वर येत आहेत. मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. रवी झेल खाली आले होते मात्र झेल सुटतोय ते. 2 धावा. 1 शॉर्ट रन आहे. धावसंख्या 23. 1च रन आहे. मागच्या षटकात सचिनने सुरेख 5 चेंडू फेकले. 1 चेंडू खराब आला वाईटच्या स्वरूपात. त्यानंतर षटकार. इथे मात्र ज्ञानेश्वर जोशीची खेळ समाप्त होईल. अजून एक धक्का लागतो. 2 धक्के या षटकात दिले प्रेम जोरने डोंबिवली संघाला. 23 या धावसंख्येवरती. शुभम येत आहेत नवीन फलंदाज. टू गो. धावसंख्या 23. तिसरे षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. फुलटॉप चेंडू होता शुभम साठी. डीपला क्षेत्ररक्षक आहेत राजकुमार. चांगलं क्षेत्ररक्षण. 24 धावा झालेत. सचिन येत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं. 5 षटकांचा सामना. 24 धावा झालेत. एकच धाव शुभमला. 25 धावा धावपळकती लागली डोंबिवली संघाच्या. 5 षटकांचा सामना आहे. 25 धावा आतापर्यंत धावपळकती लागली. 4थं षटक मार्गस्थ थोडंसं धावांची गती कमी आहे डोंबिवली टीमची. वाईट चेंडू तुमच्या भरपूर बाहेर होता. हातावरती नियंत्रण नाहीये.
1 धावसंख्या पुढे सरकते. 26 धावा झाल्यात. सव्वीस धावा धाबा कधी लागलेत. मोठी विकेट. इथे मध्ये सुरेख फटका आपल्या बघा मी ते तुषार पाटीलच्या बॅट मधनं डॉट चेंडूची समाप्ती होते. बत्तीस धावा धावतो कधी लागलेत. सुरेख चेंडू हलकासा अपील केलं सचिन सांगते की कोणते चेंडूने बॅट संपर्क झाला नाही आणि वैशिष्ट्य असतं चांगल्या खेळाडूचं. सचिन राईट मोर द विकेट. इथे मध्ये चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होईल. धावसंख्या 33. मेघना देत आहेत चेंडू खाली आणि 4 षटकांचा खेळ संपला. 34 धावा झाल्यात. 5 षटकांचा सामना त्यामुळे 1 षटक अजूनही शिल्लक आहे. एखादा षटक मॅचचं चित्र बदलू शकतो. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती वाढू शकतो. त्यापैकी देसाई चषक मध्ये एकाच षटकात 34 धावा सुद्धा 34 धावा झाल्यात. पस्तीस धावा धाबा कधी लागल्यात. पस्तीस धावा 24 चेंडूचा खेळ संपला. 35 धावा धाबा कधी लागल्यात. 6 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. बघायचं किती धावांचं टार्गेट ठेवतो तो म्हणजे जोडोबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना. सुरेख चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हेच वैशिष्ट्य आहे खेळपट्टीचा. चेंडू कधी पडल्यानंतर बाउन्स घेतो. चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतो. त्यामुळे फलंदाला थोडंसं संभवित पाडले या खेळपट्टीवर आणि तुषार पाटील सारख्या फलंदालाही बीट केले. तर ज्या प्रकारे आपण पाहिलं मधल्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरला बीट केलं. जयेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. भावेश धावा धावपा कधी लागलेत. आता मात्र जयेश वरती हल्ला चढवला जातोय तुषार पाटीलच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 41 धावा झाल्यात. इथे म्हणजे सुरेख फटका आपला बघा मी लॉंग ऑफच्या डोक्यावर येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार तुषार पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 47. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे. खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मध्ये फुल टॉस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र झेल सुटतोय. 2 धावा. धावसंख्या 49. 1 to go. झेलही सुटला आणि स्ट्राईक सुद्धा तुषारकडे आली. धावसंख्या 49. टार्गेट आहे.
51चं टार्गेट आहे. टार्गेट आहे. तीन धावा झालेले. 5 चेंडूचा खेळ संपला. प्रेम स्ट्राईक एंडला येत. एक धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाला 4. चोवीस चेंडू आणि 27 धावांची अजून गरज आहे. चौकार आहे आणि पंचांचा इशारा तो वाईट. बाईक काढायचं. गोलंदाज शुभम. वाईट +4 5 धावा मिळाल्या होत्या डोंबिवली संघाला. शुभम राईट बोर्ड द विकेट. फलंदाज बाद. संख्या 9. राईट मोर द विकेट शुभम. वाईट चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. 10 धावा धावफल कधी लागले. 51चं टार्गेट आहे. शुभम राईट मोर द विकेट. एक धाव. संख्या 11. धावा धावा कधी लागलेत. बघितले पॉइंटले षटकार बघितले आम्ही. लॉंगरला तुम्ही षटकार मारू शकता. सुरेख गोलंदाजी करतो शुभम.
धावसंख्या 12. चांगलं षटक शुभमचं. वाईटच्या स्वरूपात 5 धावा आल्या. 5 षटकांचा सामना सिंगल डबल येणे खूप गरजेचे. मात्र वाईट चेंडू जास्तीत जास्त धाव व्हाईटचे आहेत. 13 धावा झाल्यात. उंबरलीचे माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाईट चेंडू ऑप्शनच्या बाहेर. धावसंख्या 14. मात्र मोठा फटका खेळायचा होता सचिनला. मात्र एकच धाव मिळेल. षटक समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपला. 15 धावा धावपगती लागल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू 36 धावांची गरज अजूनही. चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर जोशी येतात पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सिंगल डबल मॅच जिंकू शकतात कारण की 12 ची सरासरी. इथे मात्र क्लीन बोल्ड होतो सचिन बोल आणि हा लागणारा अजून एक धक्का टीम उंबारलीला. 17 चेंडू 36 धावांची अजून गरज आहे. सतरा चेंडू 36 धावांची गरज आहे. चेंडू 36 धावांची गरज आहे. रबर बॉल मध्ये एका षटकात 34 धावा बनतात. 20 धावा बनतात. त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. मात्र इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी आपल्या बघामध्ये ज्ञानेश्वर जोशीकडनं. 16 चेंडू आणि मात्र 36 धावांची गरज आहे. 16 चेंडू 36 धावा. ऑप्शनचा थोडासा बाहेर त्यांचं वाईट चिकून करतायत. 35 धावा अजूनही बनवायचे आहेत 16 चेंडू मध्ये. अजून एक वाईट चेंडू. जास्तीत जास्त चेंडू वाईट फेकलेत. चेंडू 33 धावांची गरज आहे. 18 धावा धावपलकात लागल्यात. 16 चेंडू आणि 33 धावा अजूनही बनवायचे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. चेंडू 33 धावा. इथे मात्र सुरेख फटका बावेच्या बॅट मधनं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं येणारा हा षटकार. टायमिंग भरपूर चांगलं होतं. मी मगाशीच उल्लेख केला रबर बॉल मध्ये तुम्ही कोणत्याही दिशेने षटकार मारू शकता. पॉइंटला षटकार मारू शकता. 24 धावा झालेत. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू 27 धावा. एक धाव. धावसंख्या 25. 26 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू आणि 26 धावा. एकच धाव. धावसंख्या 26. 13 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे.
एक्कावन्नचं टार्गेट आहे. 13 चेंडूमध्ये 25 अजूनही बनवायचे आहेत. आणि फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. बारा चेंडू 24 धावांची गरज आहे. बारा चेंडू 24 धावांची गरज आहे. यश येत आहेत. नो बॉल. राजकुमारच्या बॅटमधून चौकार येतील. 9 चेंडू 5 धावा मिळतील. 12 चेंडू आता मात्र 19 धावांची गरज. फ्री हिट आहे अनंत. फ्री हिट असेल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. प्रत्येक 9 चेंडू फ्री हिट असेल. 12 चेंडू आता मात्र 19 धावांची गरज आहे. यश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फ्री हिट चेंडू होता. फ्री हिट चेंडू. फ्री हिटवर फक्त फलंदाज धावची देऊ शकतो. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11-19. इथे मात्र सुरेख फटका. राजकुमारच्या बॅट मध्ये येणारा हा उत्तुंग आणि दर्जेदार फटका. षटकार. समीकरण बदलतो. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. चेंडू आणि 13 धावांची गरज. यश. डॉट बॉल. 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. 13 धावा कराव्याच लागतील 9 चेंडू मध्ये. ते मात्र शॉर्ट चेंडू होता, मात्र राजकुमार फायदा घेऊ शकले नाही. फलंदाज बाद होईल. 8 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज. आठ चेंडू 13 धावा. यश. दोन धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज आहे. सात चेंडू 11 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 11 धावा उंबारली संघाला बनवाव्या लागतील. फलंदाज बाद. 6 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज.
ग्रामीण समितीचे खजिनदार विशाल म्हात्रे यांचं आगमन होते. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. तर चला उसरगडचे कॅप्टन यायचे टॉस साठी आणि देवीचा पाडा. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. देवा येतात 9 फलंदाज. देवाला फक्त चेंडू बॅटवर घ्यायचे. नक्कीच मॅच देवा जिंकून देईल उंबारली संघाला. सहा चेंडू 11 धावांची गरज. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. जय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 11 धावांची गरज. वाईट चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. ज्ञानेश्वर जोशी झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये आणि देवाला मात्र मागे पडतावं लागेल. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. जय शेतात नवीन फलंदाज. 5 चेंडू 10 धावांची गरज. नो चेंडू नो बॉल आहे. 5 चेंडू आता मात्र 8 धावांची गरज आहे आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. 2 चेंडू बिमार टाकले तर गोलंदाज बाद होईल, लक्षात घ्या. जयेश बाद होईल. फ्रीट वर फलंदाज फक्त धावची देऊ शकतो. इथे जयेश धावची झालाय. 4 चेंडू 8 धावांची गरज. चार चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसिंग. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच मॅच जाईल. मात्र मेघनाथ कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो. फक्त एखादा मोठा फटका मेघनाच्या बॅटमध्ये येणं खूप गरजेचं आहे. वाईट चेंडू. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. सोमनाथ थोडीशी घाई करतायत. 4 चेंडू 7 धावा. सुरेख चेंडू होता. 3 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 7 धावा कराव्याच लागतील. 3 चेंडू 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. जय गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कोळेगाव यांकडनं 3 चेंडू आणि 7 धावा.
दोन चेंडू आणि त्यामध्ये 5 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. चला विशेष उत्सर्ग टॉस साठी यायचंय आणि देवीचा पाडा. वाईट चेंडू. दोन चेंडू 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी त्यामुळे चौकार मारावा लागेल. डबल धाव आली तर शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल. चेसिंग कंपल्सरी 4 धाव करावे लागतील. वाईट चेंडू. जास्तीत जास्त वाईट चेंडू आजच्या दिवसात फेकले जोडले संघाने. 2 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. भरपूर एक्स्ट्रा धावा आपण बघतोय. बॅटने कमी धावा आलेत, एक्स्ट्रा धावा जास्त आहेत. 2 चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. हाय वाईट चेंडू होता मात्र मेघनाने छेडछाणी केली चेंडूला. आणि आता मात्र भास्कर मेघनाच्या आतमध्ये आलेत. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चला उसर्ग संघाची संघाने विशाल यायचे टॉस साठी. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पहिलीच मॅच घेसर चषक मधली शेवटच्या चेंडू पर्यंत आपण बघतोय. वाईट चेंडू. एक चेंडू आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे. काय मॅच झाली आहे. भास्करला आता फक्त चेंडू बॅटला ब्रश करायचे. 2 धावा या मैदानात सहज धावून होऊ शकतात. एक चेंडू 2 धावा. आणि इथे मात्र 2 धावा भास्करने धावून पूर्ण केल्या आहेत. सुरेख फेकी होती शुभमची, मात्र तुषारच्या हातात चेंडू थोडा घसरला आणि भास्करला मात्र कुमार पाटील यांच्याकडनं संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली जाईल. कुमारशी संपर्क साधायचा भास्कर. कुमार पाटील यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था आहे भास्करला. एक चेंडू 2 धावा. विठ्ठल पाटील साहेब सुद्धा थोडेसे नाराज होते. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय. आणि सचिन मेहला विश्वास चेंडू बॅटला लावू शकतो. फक्त 2 धावा पूर्ण करायच्या. कुमार चला आशिष यायचं टॉस साठी. अकरा चेंडू वाईट फेकले.
जोड डोंबिवली संघाने 2 चेंडू 9 फेकले. 13 आणि 1 चौकार. 17 धावा वाईटच्या आल्या. उसर्ग संघ टॉस मिळेल. क्षेत्ररक्षण घेतल्यास गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बीसीसी उसरगर या संघाने. सामना 5 षटकांचा असेल. उंबारली संघ कुठे जायचं नाहीये. सोमनाथ उंबारली संघ उंबारली संघ कुठे जायचं नाहीये. सोमनाथ जाऊ शकता. सोमनाथ सामना 5 षटकांचा असेल. चला क्षेत्ररक्षण नावाचे बीसीसी उसरगर. सामना सुरू होते. समीर सेकंड आहेत. 9 सेकंड अक्षय आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तेजस म्हात्रे. समीर समीर पहिला चेंडू लेग स्टंप
तो बाहेर होता. पंच प्रशांत मात्रे यांचा इशारा चेंडू स्वीर घोषित केला होता. अवांतर धावेने खातं उघडलं होतं ते देवीचा पाडा या संघाचा. तेजस गोलंदाजी मार्कवर 5 षटकांचा सामना. सुरेख चेंडू होता. चेंडू पडल्याने थोडासा खाली राहिलाय. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. इथे मात्र फलंदाज बाट शून्यावरती बाद होते समीर. पहिला धक्का बसतोय देवीचा पाडा संघाला. 1 या धावसंख्येवरती. एक या धावसंख्येतील पहिला फलंदाज बाद झालाय. योगेश मात्रे 2 फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मोबाईलची नोकरी करतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फलंदाज बाद होईल. योगेश बाद होत आहेत. तेजस डॉट बॉल. फक्त 2 धावा झाल्या. देवीचा पाडा संघाच्या 5 षटकांचा सामना आहे. त्यानंतर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत नंबरवरनं. अमित आहेत तिथे. 1 धाव. धावसंख्या 3. तेजस राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळतोय. लोकांना क्षेत्ररक्षक आहेत अमित. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फक्त 4 धावा धोबल कधी लागले. जुळून देवीचा पाडा संघाच्या प्रथम फलंदाजी असताना 5 षटकांचा सामना आहे. एक फलंदाज धावचीत झाला. योगेश धावचीत झाले. धावसंख्या 4. दुसऱ्या षटकानंतर गोलंदाज निकेत पाटील. निकेत सुरेख चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. धावसंख्या 12.
सुरेख चेंडू, धावसंख्या 12, डॉट बॉल. गोलंदाज निकेत पाटील. धावसंख्या 18. धावसंख्या 18. 2 षटकार आलेत अक्षय भोईरच्या बॅटमधनं. निकेतचं षटक थोडस मागडे उचलले. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. एक धावसंख्या पुढे सरकेल धपलक्या धावा लागल्यात. 19. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. विकेट गोलंदाजी मार्कवर राईट एम राऊंड द विकेट. गोलंदाज अक्षय भोईरचे खेळी 20 या धावसंख्येतील लागणारा तिसरा धक्का देवीचा बडा संघाला. एक धाव. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा झालेत. तेजस. दोन धावा. धावसंख्या 23. तिसरं षटक सरकेल धापल का धावा 27. धावसंख्या 27. बॅक टू बॅक 2 चौकार येतो आशिषच्या बॅटमधून. धावसंख्या 31. सुरेख फटका आशिषच्या बॅट मध्ये येणारा हा उत्तुंग षटकार. धावसंख्या 37. तेजस मात्रेचं षटक थोडस मागणे ठरत चाललं होतं मात्र 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या 37. तेजस. डॉट बॉल. सव्वीस धावा धावपल कमी लागलेत. गोलंदाज विशाल. इथे सुरेख फटका आशिषच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा षटकार. धावसंख्या 44. आशिष मात्र सुरेख फलंदाजी करतायत. धावसंख्या 44. अजून एक आशिष मात्रेच्या बॅट मधून अजून एक षटकार येते. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत देवीच्या बडा संघाच्या.
50 धावा पूर्ण आलेत. 50 धावा धावपंक्ती लागले देवीच्या बाबा संघाच्या. आशिष म्हात्रे सुरेख फलंदाजी करतायत. विशाल इथे आता अजून एक सलग तिसरा षटकार. धावसंख्या 56. धावा धापलका दिलेले. विशालवरती हल्ला चढवला जातोय. नित्य पात्र आशिष बहादूर 56 धावा धापलका दिलेत. 1 to go. 56 धावा झालेत. आशिष म्हात्रे बाद होत आहेत. 2019 विश्वचषक मध्ये आपण पाहिलं, इंग्लंड इथे आपण पाहिलं होतं आशिष म्हात्रेला मॅच बघण्यासाठी. खास करून ते गेले होते भारत दक्षिण आफ्रिका जी मॅच होती, आम्ही टीव्हीवर ते पाहिलं होतं आशिष म्हात्रेला. भरपूर प्रेक्षक आपल्या विभागातून गेले होते. दिव्याचे काही प्रेक्षक होते, डोंबिवलीचे काही प्रेक्षक होते. संख्या 56. सागर म्हात्रे येतात. कपिल स्ट्रायकिंगला आहे. एक धाव. 57 धावा झाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर देवीच्या बाबा संघाच्या. धावा झालेत. केतन येतात. केतन म्हात्रे. धावा झालेत. केतन शेवटचे षटके होते. वाईट चेंडू. प्रशांत म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आहेत. 58 धावा. केतन फलंदाज बाद आहे. कपिल बाद होते. सागर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये रस्सी घेत आहेत. डॉट चेंडू. 58 धावा झालेत. सेकंडला फलंदाज सागर म्हात्रे. केतन चांगली गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. केतन ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता पण वाईट चिकून करतायत. संख्या इकडे पुढे सरकेल धावा लागले 59. 59 धावा झालेत. पहिल्या मॅच मध्ये 50 पाहिलं होतं आपण. 59 ऑप्शनच्या बाहेर. पण पुन्हा एकदा व्हाईट चिकून करतो. एक मिनिट संख्या पुढे सरकेल धावा लागले 60. केतन राइट आर्म राउंड द विकेट. वाईट चेंडू. धावसंख्या 61.
61 धावा धावपल कधी लागलेत. 3 चेंडू वाईट फेकलेत. एकूण 4 वाईट. 61 धावा झाल्या. अजून एक वाईट चेंडू. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल का धावा लागल्यात 62. 2 चेंडू आलेले आहेत. धावसंख्या 62. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खराब गोलंदाजी करतो केतन म्हात्रे. इथे मात्र चेंडू 1 बाउंड सीमा पार जाईल. झेल होतो प्रथमेशने. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल का धावा लागला 66. धावसंख्या 66. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 66. प्रथम फलंदाजी करत असताना देवीचा पाडा संघ आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना गावदेवी उंबारली संघाने जिंकले. अजून एक डॉट बॉल. 1 to go. सासष्ट धावा आलेत. गोलंदाज कुणाल, विशाल स्ट्राइक
चेंडू. प्रशांत मेहता यांनी चेंडू स्कोर घोषित केले. सुरेख चेंडू. डॉट चेंडू. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कुणाल म्हात्रेच्या माध्यमातून. चेंडू सीमा पडलेला आणि षटकार. आकाश बोरेने कोट्या अंतर पाहिजे होते मात्र त्याच्या जागेवर सुजित पाटील मिळालेत. संख्या 7. कुणाल गोलंदाजी मार्कवर. कपिल जेल खाली येत आहेत आणि फलंदाज विशाल मात्रेचे खेळ समाप्त. जो प्लॅन केला होता जो साखळीवर रचलं होतं आणि त्याच मात्र फसला इथे मात्र फलंदाज. कुणाला यश संपादन होतं आणि कुणाला माहिती आहे कारण की रबर बॉल मध्ये विशाल मात्रे जर किपटवर राहिला तर नक्कीच धावांची गती वाढू शकतो आणि कपिलने मात्र कोणती चूक केली नाहीये. 5 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धापांकन लागल्यात. आता एक धक्का बसलाय. मोठा धक्का विशालच्या स्वरूपात. बॅट मधनं आलेल्या षटकाराने खाते उघडतोय केतन मात्रे यांनी 2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथे मात्र 13 धावा धापांकन लागल्यात. 67 धावांचा पाठलाग करत असताना VCC उसाळकर संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा झाले. आपल्या बघा मी ते मिडविकेटच्या डोक्यावर षटकार येतो. धावसंख्या 19. अमितच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 25. विशाल बाद झालेत मात्र अमित स्वतःवरती जिम्मेदारी घेतोय. अमित पाटील. धावसंख्या 25. सागर मात्र मागडे षटक. 2 चेंडूमध्ये सागरने 12 धावा खर्च केलेत. चा टार्गेट आहे मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर धावा कोणतेही सेफ नाहीयेत. 37 धावा धापांकन लागल्या. धावांचा पाठलाग करत असताना VCC उसाळकर संघ 67 धावांचं लक्ष. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवे ते रसिक झेल खाली येत आहेत आणि सुरेख झेल टिपलाय रसिकने आणि फलंदाज केतन मात्रे ते बाद होत आहेत. केतन बाद होत आहेत. तेजस मात्र येतात 4थ्या क्रमांकावरती. सव्वीस धावा आहेत. GTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. सागरला 2 षटकार लागले होते मात्र त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती. सागर गोलंदाजी मार्कवर. सुरेख
आपल्या भागामध्ये खून करतायत. धावसंख्या 27. सागर दोन षटकाचा खेळ संपला. झाला 27. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावांची अजूनही गरज आहे. 40 धावांची गरज. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज कुणाल. इथे मात्र तेजस मात्रेच्या बॅट मधनं सुरेख फटका आणि तेवढंच चांगलं टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे लागला. षटकार. धावसंख्या 33. कुणाल बॅटिंग राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका. तेजस मात्रेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 39. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज. VCC उसारल्या संघाला. सोळा चेंडू आणि 28 धावा. कोणाचं षटक आता मागणी ठेवत चाललंय. डॉट बॉल. चौदा चेंडू 28 धावांची गरज. अजून एक डॉट. दोन षटकार आल्यानंतर काय कमबॅक केले कुणाल मात्रेने. तेरा चेंडू आणि 28 धावांची गरज. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. योगेश येत आहेत गोलंदाजीसाठी. योगेश म्हात्रे. स्टार्टिंगला फलंदाज अमित. सुरेख चेंडू होता. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चेंडू 28 धावांची गरज. असा सामना दिल्ली बायस्मती सेशनमध्ये जिंकून दिला होता अमितने. दोन धावा. धावसंख्या 41. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. क्षमता अमित पाटील मध्ये मॅचला कधीच कन्व्हर्ट नाही देऊ शकतो अमित. जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिलं तर नक्कीच मॅच जिंकून देईल VCC उसारल्या संघाला. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. एकच धाव. चेंडू सापडला नाही तर नक्कीच धावून घ्यायचे लक्षात घ्या.
9 चेंडू आणि 25 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 22 धावा बनवाव्याच लागतील. चौकार आहे. धावसंख्या 49. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. सात चेंडू आणि 18 धावांची गरज. चेंडू सीमा पार जातो लॉंग ऑफ रिझर्व मधनं. 6 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावांची गरज. सहा चेंडू 14 धावांची गरज आणि शेवटची षटक होती गोलंदाज आशिष म्हात्रे. सहा चेंडू 14 धावांची गरज. नो चेंडू आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. 6 चेंडू 13 धावांची गरज. फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिटवर फक्त पहिल्यांदा धावची देऊ शकतो. 6 चेंडू 13 धावांची गरज. दुसरा चेंडू धीमा टाकला तर गोलंदाज बाद होईल. वाईट चेंडू. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. सहा चेंडू 12 धावांची गरज आहे. फ्री हिटवर फलंदाज फक्त धावची देऊ शकतो. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज. 57 धावा झाल्यात. 67चं टार्गेट आहे, म्हणजे 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. पाच चेंडू 10 धावांची गरज. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. शुभम स्ट्राईक एंडला आहेत. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 9 धावा करा.
3 धावा. 3 चेंडूने आता मात्र 6 धावांची गरज. तीन चेंडू 6 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रत्येक सामनावरसाठी आपण बघतो मनसिका एंटरप्राइजेस घेसर. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि ते मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पा जाईल 4 धावांसाठी. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. त्यांचं काहीतरी बातचीत करतात. एक धाव तर मिळाली. फलंदाज बाद झाला. बघा तो म्हणजे निर्णय काय. एक चेंडू एका धावेची गरज आहे. एक चेंडू एका धावेची गरज. पहिल्या सामन्यात एक चेंडू 2 धावांची गरज होती. 2 धावा धावून घेतल्या. एक चेंडू एका धावेची गरज आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. मॅच सुरू करा. मस्त वेळ नका घेऊ. टफ मॅच घेसर चषक मध्ये आपण पाहतो. पहिली मॅच सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. ही मॅच शेवट आशिष मात्रे यायचे मॅन ऑफ द मॅच. आशिष या सामन्याचा नाव तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकतो.